वाडेगावमध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर कठीण तपासणी प्रक्रियेमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। 4 दिवसांपासून माल घेऊनही खरेदी न झाल्याने अनेकांचा माल परत पाठवला जातोय। आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी संतप्त असून प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली जाते। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात नाफेडची सोयाबीन खरेदी आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। मागील महिन्यात ऑनलाईन नोंदणी करून रांगेत थांबलेले शेतकरी आता प्रत्यक्ष केंद्रावर माल घेऊन येत आहेत। मात्र खरेदीची प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आहे की शेतकऱ्यांचा संयम सुटू लागलाय। केंद्रावर माल आणताच चाळणीद्वारे गाडून 100 ग्रॅम नमुना तपासला जातो। रंग बदललेला आहे का, माती किती आहे, दाणे खराब आहेत का, मावचर किती आहे, अशा 20-25 तपशीलवार निकषानंतरच खरेदी केली जाते। त्यामुळे अनेकांचा माल नाकारला जातो आणि शेतकऱ्यांना परत घेऊन जाण्याची वेळ येते। शेतकरी शुभम निमाडे, सचिन धानोकार, अब्दुल सय्यद, अब्दुल मुस्ताक, एजाज अहमद यांनी स्पष्ट सांगितले की सरळ खरेदी करा। 4 दिवसांपासून माल घेऊन फिरतोय, पण परत न्या असं सांगितलं जातं। आर्थिक नुकसान सहन होत नाही। पिवळा माल धमणे चांगला माल आहे, क्वालिटी। पहिले शॅम्पल आणलं तर दाखवलं शॅम्पल की माल घेऊन या, माल त्यासाठी टाली भरून आणली मी। आता माल हे आहे डिस्कलर आहे त्याच्यात। आता पूर्ण हे पूर्ण पहिले शॅम्पल आणल्यानंतरही माल डिस्कलर करता म्हणजे कसं काय चालणार? शेतकऱ्याला फक्त तपलीत देणं चालू आहे। किती वाजता आले? मी सकाळी 8 वाजतापासून आलो टाली घेऊन। आता माल परत घेऊन जावं लागतं? माल परत येऊन जावं लागतात, ते चालत नाही नंतर माल।